सिंग साहेबांचं सरकार आलं तेव्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं पहिली योजना कोणी सुरू केली तर ती प्रधानमंत्री कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी केली। त्याच्यानंतर अर्थातच ती भारतीय जनता पक्षाने यशस्वीपणे एनडीए सरकारने केली, हेही मी मान्य करते। पण ह्या पार्श्वभूमीवर जर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे डायरेक्ट पैसे जातात ते पुरुषांच्या अकाउंटमध्ये कसे गेले, मग बँक डिपार्टमेंट कसं हे केलं, हा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर 100% पैसे दुसऱ्यांनीच नेले ना, म्हणजे मग जर अकाउंट पुरुषाचं होतं मग महिलांचे पैसे पुरुषांच्या अकाउंटमध्ये गेलेच कसे। आणि तुम्हाला सांगते, जेव्हा लाडकी बहीण योजनेचे जे सांगतायत आधार कार्ड द्यावं लागतं, बँकचे डिटेल्स द्यावे लागतात, प्रूफ द्यावं लागतं, मग हे सगळं प्रूफ देताना मग हे चुकीच्या ठिकाणी गेलंच कसं, हा तिसरा मुद्दा। आपल्या सगळ्यांची मुलं फॉर्म भरतात शाळेचा, 0.1% मार्क नाही मिळाला तर तो फॉर्म रिजेक्ट होतो। विम्याचा योजना शेतकरी विम्यासाठी फॉर्म भरतो तो रिजेक्ट होतो, स्कॉलरशिपसाठी मुलं फॉर्म भरतात तो रिजेक्ट होतो। मग लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी आणि जे त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंटमध्ये बसत नाहीत असे पण फॉर्म मग त्या सिस्टीमनी रिजेक्ट कसे नाही केले। मग ही सिस्टम ही तंत्रज्ञान कुठलं काढलं, डिजिटल इंडिया होतं ना, मग डिजिटल इंडियाच्या तंत्रज्ञानामध्ये विम्यात शेतकऱ्याला रिजेक्शन होतं, महिलांना मुलांना ॲडमिशनमध्ये रिजेक्ट मुलं होतात। त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता, ती कुठली योजना महाराष्ट्र सरकारची, त्याच्यात आयुष्यमान, त्या आयुष्यमानमध्येही त्याच्यात लोक रिजेक्ट होतात, म्हणजे आरोग्याला रिजेक्ट, शिक्षणाला रिजेक्ट, त्याच्यानंतर विम्याला रिजेक्ट। मग लाडकी बहीण योजना इलेक्शनच्या बरोबर 3 महिने आधी कशी काय लाडकी बहीण योजनेने आत्ता जे रिजेक्ट केले त्यांना आधी रिजेक्ट केलं नाही।